नमस्कार मित्रांनो, माझं नाव सतीश आणि आपण पाहता सतीश यादव यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आत्ता आपण आहोत इंदापूर बायपासच्या एंडिंग पॉईंटला. म्हणजे इथे तुम्ही पाहू शकता की तिकडे जाऊ शकत नाही, एवढी घाण अवस्था आहे. चिखल वगैरे झालेला आहे, त्यामुळे तो आपण वापरायला जाऊ शकत नाही. पुढे एक ब्रिजचं काम जैसे थेच आहे, महिनाभर काम तसंच आहे, काही त्यामध्ये मोठी प्रोग्रेस वगैरे नाही आहे. सो इकडे आतमध्ये न जाता डायरेक्ट जो इथे पुढे एक ब्रिज आहे, रेल्वेच्या ओव्हरब्रिज आहे, तो ब्रिज पाहणार आहोत. तो खूप मोठा ब्रिज आहे आणि ॲक्च्युली सो त्या ब्रिजचं काम किती कसं झालेलं आहे ते पाहूयात जाऊन. तर आत्ता आपण या ब्रिजजवळ पोहोचलेलो आहोत आणि इकडं गर्डर वगैरे टाकले आहेत, क्रॉस गर्डर वगैरे सुद्धा टाकलेले आहेत. तर आता मी तुम्हाला थोडक्यात इकडे दाखवतो की कसं काय काय काम, कुठं कसा रस्ता येणार आहे ते. तर आत्ता आपण जो मगाशी पहिला पॅच सुरुवातीचा बघितला ना, त्याचे सरळ इकडे आलो की इकडे हा रस्ता ह्या ब्रिजला इकडे कनेक्ट होणार आहे. तर इकडे तुम्ही पाहू शकता आणि इकडून पुढे रेल्वेच्या वरून जाऊन तिकडे पलीकडे कनेक्ट होणार आहे. तर आता त्या ठिकाणचं काम बाकी आहे. मी मानू शकतो की रेल्वेचं काम चालू आहे म्हणून. इकडे करायला काय प्रॉब्लेम होता? हा पॅच तर ॲटलीस्ट तुम्ही करून घ्यायचा ना. रेल्वेच्या नावाखाली किती दिवस अजून काढणार? तर इकडे पाहू शकता की किती काम तिकडचं बाकी आहे. हे हे आत्ता गेल्या एक 15 दिवस, 15 नाही सॉरी, मी व्हिडिओज 15 दिवसानंतर टाकतोय. तर एक महिन्याभरापूर्वी हे गर्डर वगैरे टाकून झालेलं आहे तिकडं. अजून पलीकडचे टाकायचे बाकी आहेत आणि तिकडे पुढे तसा आता भराव करून ते रस्ता वगैरे जॉईन करायचा आहे. तर हे काम करता आलं असतं अगोदर, पण ते केलेलं नाही आहे. तर आता इकडून आपण आता पलीकडे जाऊयात आणि पलीकडे जाऊन पाहूयात की किती काम कसं कसं झालेलं आहे ते. तर चला आता आपण पलीकडे जाऊयात. तर मित्रांनो, आपण इकडून पाहण्यासाठी चाललोय रस्ता वगैरे कसा आहे ते. पण एक गोष्ट बोलावीशी वाटते इकडे की आपण रस्ते वगैरे चांगले मोठे करतोय, ठीक आहे, करायला पाहिजे. काळानुरूपी गरजसुद्धा आहे, गाड्या वगैरे वाढत आहेत. पण तेवढंच पब्लिक ट्रान्सपोर्टवरती सुद्धा भर दिला गेला पाहिजे. कारण की तुम्हाला माहिती असेल की जगातला सगळ्यात मोठा आणि जास्त वेळ लागलेला जो ट्रॅफिक जाम होता ना, तो चायनामध्ये लागला होता. आणि तो रस्ता जर तुम्ही बघितला असतात ना, तर जवळजवळ 12 लेन एका साईडला, म्हणजे एका साईडला जाण्यासाठी 12 लेन, दुसऱ्या साईडला जाणारा 12 लेन. असा कुठला रस्ता आहे आपल्याकडे? नाही ना. आपण तेवढे वाढू शकत नाही ना रस्ते. एवढे मोठे रस्ते असून सुद्धा तिथे ट्रॅफिक जाम होतो. म्हणजे कुठेतरी पब्लिक सर्व्हिस आपली जी आहे ना, पब्लिक ट्रान्सपोर्ट सर्व्हिस, ती कुठेतरी कमी पडते. एक हा बघून घेऊयात आपण इथला पॅच, नंतर पुढे बोलूयात की तिकडून पलीकडून आल्यानंतर इकडे ह्या रेल्वेचे काम वगैरे आहेत, त्याच्यावरून इकडे असा ब्रिज येणार इकडे आणि इकडे पुढे कनेक्ट होणार. इकडे सुद्धा काम करता आलं असतं, अगोदर केलेलं नाही आहे. आता काय बोलणार आपण बाकी. सो पूर्ण स्टील आहे ना, पावसात भिजून गंजून चाललेलं आहे. मग कशी राहणार या रस्त्याच्या ब्रिजला क्वालिटी आणि काही बाकी सगळ्या गोष्टी. इकडून आपण जाऊयात पलीकडच्या बाजूला. ॲटलिस्ट ब्रिजचं काम आणि इकडचं सगळं काम जरी स्लो असलं तरी मधलं काम बऱ्यापैकी चालू होतं. तर ते किती झालेलं आहे ना, ते पाहूयात इकडे जाऊन. तर चला तर इकडचा प्रवास सुरू करूया. आणि तिथे पोहोचण्याच्या अगोदर आपण थोडा आपला एक विषय राहिला तो बोलूयात की काय विषय होता, मी विसरलो विषय. असं विसरून जातो. हां, पब्लिक ट्रान्सपोर्ट. पब्लिक ट्रान्सपोर्ट जोपर्यंत आपली चांगली नसणार ना, तोपर्यंत तुम्ही हायवे 4 पदरी बांधा, 6 पदरी बांधा, 10 पदरी बांधा, काहीही होणार नाही. लोक तेवढे गाड्या वापरणार. तुमच्या ट्रेन चांगल्या करा. ट्रेनचे राऊंड वाढवा. बसेस आहेत, त्या बसेसची क्वालिटी चांगली करा, त्यांचे राऊंड जास्त करा. छोट्या छोट्या पल्ल्याच्या ज्या गाड्या असतात ना, त्या वाढवा, त्यांची क्वालिटी चांगली ठेवा. लोक आजकाल बसने प्रवास का नाही करत यार? म्हणजे गर्दी असते बसला, का नाही करत तरी पण? कारण का बस नुसते लाल डब्बा बोलून टाकतात. इकडं तुम्ही पाहू शकता की ह्या ब्रिजचं सुद्धा काम पेंडिंग आहे आणि इकडून जर पुढे पाहिलं ना, तर काम बऱ्यापैकी झालेलं आहे. तर आता इकडे पुढे पाहूयात की कसं कसं काम झालेलं आहे ते. तर आपला विषय होता की लाल डब्बा बोलून टाकतात बसला. आणि का? कारण का ते असं खडबड खडबड वाजत जातं, मग ते लोकांना बोरिंग वाटायला लागतं. मग काय काय ते उलटी वगैरे होण्याचे त्रास होतात. तर अशा गोष्टी सगळ्या आहेत.
तर ह्या सगळ्यावरती आपण एक एखादा सेपरेट व्हिडिओ बनवूयात, कारण का मग हा इंदापूरचा व्हिडिओ नाही मला जास्त त्याबद्दल सांगता येत आहे ती बडबड केल्यामुळे. तर फक्त पब्लिक ट्रान्सपोर्ट चांगला पाहिजे एवढंच बोलायचं होतं. दुसरे म्हणजे आता इकडचा रस्ता पाहिला ना, तर इकडे तो ब्रिज दाखवला, ब्रिजपर्यंत सिमेंट कॉन्क्रिटीकरण फायनल रस्ता झालेला आहे. इकडे तुम्ही पाहू शकता की इथून ही जी पुढे JCB वगैरे ठेवले ना, तोपर्यंतच तेवढाच तो रस्त्याचा पॅच झालेला आहे. पुढे ती निली शेडमध्ये हे जे ठोकळे वगैरे लागतात ना, ते बनवायचं काम चालू आहे. पलीकडे जो अंडरपास आहे, जो निजामपूरला पुढे रस्ता जातो, त्याचं भरावाचं वगैरे काम चालू आहे. इकडे पाहू शकतो आपण की बाकी काही इकडे काम नाही. लास्ट व्हिडिओमध्ये सुद्धा तो आपण केला होता ना इंदापूरवर, तेव्हा सुद्धा हीच कामं चालू होती. आता तर हे ठोकले बनवायची मशीनसुद्धा बंद करून ठेवले, गुंडाळून एकदम पावसापासून सेफ अशी ठेवलेली आहे. आणि इकडं आता गर्डर बनवायचं काम चालू केलेलं आहे. तर हे गर्डर नक्की कुठे वापरणार हे सुद्धा प्रश्नचिन्ह आहे, कारण का पाठीमागं जसा रेल्वेचा ओव्हरब्रिज आहे तसा ओव्हरब्रिज इकडे सुद्धा आहे. मग कदाचित इकडचे जे आहेत ना रेल्वेचा ओव्हरब्रिज, त्याच्यासाठी इकडे हे गर्डर बनवायचं काम चालू असू शकतं, कारण का तिकडे तर खूप जास्त जागा आहे आणि तिकडे खूप जास्त गर्डर ठेवलेले सुद्धा आहेत रेल्वे ओव्हरब्रिजचे. आता इकडचं बघू किती काम झालेलं आहे. आणि इकडे एवढी जागा नव्हती की इकडे एवढे गर्डर राहतील, म्हणून काय की इकडच्या ब्रिजसाठी इकडे गर्डर वगैरे बनवून ठेवण्यात आलेले आहेत. नाशिकमधला आपण एक नाशिकमधलंच आय थिंक की हा असा पूर्ण ब्रिज आहे ना, ह्याच्यामधला सगळा पार्ट बाहेर आलेला आणि सगळी माती वगैरे बाहेर आलेली. तसेच टोकले इकडे सुद्धा लावण्यात आलेले आहेत. त्यामुळं ह्यांची पण किती मजबूती असेल ते आपण सांगू शकत नाही. तर आता आपण इथं पोहोचलेलो आहोत आणि इकडे पाहू शकतो की इथे सुद्धा काही एवढं काही काम झालेलं आहे असं वाटत नाही आहे. आहे तेवढंच काम आहे. आता काय पुढे जाऊन, पुढे सगळे चिखल आहे. माझी गाडी अडकून राहील पुढे गेलो तर. तर इकडे तर काहीच काम नाही आहे झालेलं. तर हे एवढंच होतं मित्रांनो. उलट इकडची ही खडी वगैरे काढून देते तिकडे भराव करायला पलीकडे. त्यामुळे इंदापूर बायपासचं तर काम बहुतेक 2 वर्ष असंच बोलावं लागेल. आणि लोकांना जो त्रास होत होता ना, तो फक्त माणगाव बायपासचा नाही. माणगाव बायपासचं नाव मोठा झाला की इकडे ट्रॅफिकमुळे अडका लागतो. इंदापूरला सुद्धा तीच अवस्था होती आणि तीच अवस्था ह्याच्या पुढे सुद्धा 1 वर्ष 2 वर्ष कदाचित राहील, कारण का काय राम भरोसे काम चालू आहे इकडे. ते एकदा काम ते चालू पण दिसत नाही. ते माणगाव बायपासचं काम तरी चालू दिसतं, कारण का त्याचा जास्त बाजार झाला आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. तर काय पुढे दाखवणार, कामच नाही काही, तर पलीकडची बाजू दाखवण्याचा अर्थ नाही. तिकडे तर फक्त भरावच बाकी होता मातीचा. तो तर 8 दिवसात करून सुद्धा लेवल करू शकतो एवढंच भराव राहिले ना. सो तिकडचं दाखवण्याचा अर्थ नाही आहे. या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. आपण पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ मला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा आणि आपलं टार्गेट आहे की ऑगस्टच्या 30 तारखेपर्यंत, म्हणजे 1 ते 30 दिवसामध्ये आपल्या चॅनलवरती 10,000 सबस्क्राईब पूर्ण करायचे. त्यासाठी तुमचं प्रेम तेवढंच महत्त्वाचं आहे. तो ते ठेवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.